हॅलो फ्रेंड्स. सो आता आपल्याला जे डिस्कस करायचं आहे तो आपला 12th चा फर्स्ट टॉपिक. मात्र लक्षात घ्या, या टॉपिकमध्ये आपल्याला काय पाहायचंय? जर तुम्ही टॉपिकचं हेडिंग वाचलं तर सिंपल आहे. द रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. सो आता या टॉपिकला पाहताना आपल्याला 3 गोष्टी पाहायच्यात. फर्स्ट, की आपल्याकडे नीटचे पी-वाय-क्यू कसे आहेत. सेकंड, इव्हन सी-ई-टी एक्झामचे पी-वाय-क्यू अँड थर्ड, आपल्याला बोर्ड एक्झामला आलेले पी-वाय-क्यू. मात्र लक्षात घ्या, जर आपण सगळ्या पी-वाय-क्यूचा अप्रोच लक्षात घेतला, तर त्या अप्रोचने आपल्याला हा सगळा पार्ट कव्हर करायचा आहे. मग आपण टायटलचा विचार केला, सिंपल हेडिंग दिले आपल्याकडे रिप्रोडक्शन. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिप्रोडक्शन? जर आपण रिप्रोडक्शनचा विचार केला तर रिप्रोडक्शन मीन्स द फॉर्मेशन ऑफ यंग वन फ्रॉम देअर पॅरेंटल सेल. जर आपण कोणत्याही पॅरेंट सेल पासून न्यू ऑर्गॅनिझम बनवत असेल किंवा न्यू लाईफ और न्यू जनरेशन क्रिएट करत असेल, देन इट इज कॉल्ड एज रिप्रोडक्शन. आता हे रिप्रोडक्शन आपण कुणामध्ये पाहते तर प्लांट्स मध्ये. सो प्लांट्स आर टू टाइप्स, वन इज द हायर प्लांट, अनदर इज द लोअर प्लांट. सो हायर प्लांट, लोअर प्लांट काय असतात तर सिंपल आहे, लक्षात घ्या. जर तुम्ही टॉपिकचा विचार केला, आपण सिंपल कन्सेप्ट पाहतोय रिप्रोडक्शन. सेम आपल्याला सेकंड टॉपिक मध्ये पण हेच पाहायचंय. सेकंड टॉपिक कोणता असणार आहे आपला तर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर अॅनिमल. सेम कन्सेप्ट असणार आहे बट रिगार्डिंग टू अॅनिमल असणार आहे. मग आता सिंपल आहे. आता हा सगळा टॉपिक पाहत असताना आता आपल्याला आधी आपण याचा मिनिंग समजून घेतोय. मिनिंग समजून घेतल्यानंतर आपण वन बाय वन याच्यामध्ये एंट्री करणार आहे. मग आता एंट्री करण्यापूर्वी आता एक्झॅक्टली आपल्या टॉपिक मध्ये काय काय पाहायचंय त्याबद्दल आपण डिस्कशन करूयात. मग लक्षात घ्या. सो सगळ्यात फर्स्ट तुम्हाला रिप्रोडक्शनचा मिनिंग समजला. सो रिप्रोडक्शन म्हणजेच काय द फॉर्मेशन ऑफ यंग वन फ्रॉम देअर पॅरेंटल सेल. जर आपण कोणतंही फॉर्मेशन तयार करत असेल त्यांच्या पॅरेंटल सेल पासून, देन इट इज कॉल्ड एज रिप्रोडक्शन. बट हे रिप्रोडक्शन आपण कुणामध्ये पाहतोय सो प्लांट मध्ये. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्लांट? जर आपण प्लांटचा विचार केला द ह्यूज बायोडायव्हर्सिटी. एक ह्यूज बायोडायव्हर्सिटी आहे की यामध्ये नंबर ऑफ अॅनिमल, नंबर ऑफ प्लांट्स आहेत. जर नंबर ऑफ अॅनिमल आणि प्लांट्स असेल, फील करा आपल्यासमोर प्लांट आहेत, इमॅजिन करा आपल्यासोबत अॅनिमल आहेत. हे अॅनिमलचं काही पॉप्युलेशन आहे. हे पॉप्युलेशन इन्क्रीज होतंय. पॉप्युलेशन इन्क्रीज झाल्यावरती ते एकमेकांवरती डिपेंड राहतात, म्हणजे फूड चेन करतात. जस्ट इमॅजिन करा, जर ते फूड चेन क्रिएट करत असेल किंवा एक अॅनिमल दुसऱ्या प्लांटवरती किंवा दुसऱ्या अॅनिमलवरती डिपेंड राहत असेल, तरी पण यांचं रिप्रोडक्शन कसं होतंय किंवा तरी पण यांचं पॉप्युलेशन कसं वाढतंय. सो यांच्या पॉप्युलेशनसाठी किंवा ही बायोडायव्हर्सिटी क्रिएट अँड मेंटेन करण्यासाठी काय गरजेचं आहे तर रिप्रोडक्शन. मग आपण हे रिप्रोडक्शन प्लांटमध्ये पाहत असेल तर प्लांटमध्ये दोन टाईपचं रिप्रोडक्शन पाहतो आपण. वन इज आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहायला मिळतं अँड द अनदर वन इज आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन पाहतो. मग लक्षात घ्या, जर आपण सेक्सुअल आणि असेक्सुअलचा विचार केला तर असेक्सुअल जनरेशन मध्ये जे काही नवीन लाईफ क्रिएट होईल अशा लाईफ मोस्ट ऑफ आपण आयडेंटिकल फ्रॉम देअर पॅरेंटल सेल पाहतो, की जे मोस्ट ऑफ आयडेंटिकल असतात. बट जर आपण या लाईफचा विचार केला, लक्षात घ्या, जर आपण हे आयडेंटिकल लाईफ पाहत असेल ती टोटल आयडेंटिकल लाईफ ही मायटॉसिस पासून क्रिएट होते. मग आता आपल्याला थोडक्यात पाहायचं काय, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आता आपल्याला आपण याचा मिनिंग समजून घेतला. देन इथे आपल्याला अजून एक शब्द आहेत लोअर अँड हायर प्लांट. सो लोअर अँड हायर प्लांट हे डिपेंड्स ऑन कंडक्टिंग टिश्यू वरती करतात, की जे आपण पुढे पाहणार आहोत, की ज्यामध्ये झायलेम अँड फ्लोएमचं अमाऊंट असतं. मग जर आपण हायर प्लांट पाहिले दॅट इज व्हर्टिकल टू द अर्थ. व्हर्टिकल टू द अर्थ सरफेस, मग हे जमिनीला ऑलवेज व्हर्टिकल असतात बिकॉज दे हॅव्हिंग द कंडक्टिंग टिश्यू लाईक द झायलेम अँड फ्लोएम. जर लोअर प्लांटचा विचार केला द लॅक ऑफ झायलेम अँड फ्लोएम, आणि जर त्यांच्याकडे लॅक ऑफ झायलेम अँड फ्लोएम असेल देन इट इज कॉल्ड एज लोअर. मग सिंपल आहे. जर आपण अॅनिमलचा विचार केला, अॅनिमल मध्ये पण असे काही अॅनिमल आहेत की जे हायर आहेत, असेही काही अॅनिमल आहेत की जे लोअर आहेत. सो तुम्हाला हे दोन टॉपिक पाहताना तुम्हाला कम्पेअर करायचंय. कम्पेअर का करायचंय? ठीक आहे, आता आपण हा टॉपिक पाहतोय, देन आपला सेकंड टॉपिक होईल. दोनही टॉपिक झाल्यानंतर तुम्हाला ऍज अ रिवाइज करताना किंवा रिव्हिजन करताना दोघांमध्ये कंपॅरिझन पाहायचंय, की मी अॅनिमल मध्ये हे शिकलो, मी प्लांट मध्ये हे शिकलो. अॅनिमल मध्ये ही मेथड होती, प्लांट मध्ये आपल्याला ही मेथड पाहायला भेटली. तर ह्या मेथड मध्ये काय फरक होता, मग अॅनिमल मध्ये अशी सिस्टीम पाहायला भेटली तर प्लांट मध्ये आपल्याला व्हॅरिएशन पाहायला भेटलं. मग प्लांट अॅनिमल दोघांमध्ये आपल्याला टाईप्स पाहायला भेटले, सेक्सुअल किंवा असेक्सुअल. म्हणजे आपण दोघांचा विचार करत असेल तर असेक्सुअल मध्ये आपण काय पाहतोय, आयडेंटिकल जनरेशन बिकॉज ऑफ मायटॉसिस. लक्षात घ्या, इथे आपण रोल पाहतो मायटॉसिसचा. बट हेच जर आपण सेक्सुअल रिप्रोडक्शनचा विचार केला तर सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला एक्झॅक्टली रोल पाहायला मिळतो मियोसिस ऍज वेल एज मायटॉसिस. आता लक्षात घ्या, मियोसिस मायटॉसिस काय आहेत हेही आपल्या पुढे पाहायचंय. इव्हन तुम्ही 11th मध्ये सेल डिव्हिजन टॉपिक पाहिलंय. मग आपण 11th सेल डिव्हिजन टॉपिक पाहिला तर हे दोघे पण टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन आहे. मग आपण जर सेल डिव्हिजन नुसार विचार केला तर मियोसिस एक्झॅक्टली हे आपल्याकडे रशनल डिव्हिजन आहे.
की जे गॅमेट फॉर्मेशनसाठी इम्पॉर्टंट असतं. हे ऑलरेडी तुम्ही 11th मध्ये स्टडी केलाय. देन पुढे पाहायला मिळतं मायटॉसिस. लक्षात घ्या, जरी तुम्ही 11th मध्ये स्टडी केलेला रिकॉल होत नसेल तरी पण आपण ज्यावेळेस प्रत्यक्षात या टॉपिकला सुरुवात करू त्यावेळेस आपल्याला मियोसिस काय आहे, मायटॉसिस काय आहे, इथे आयडेंटिकलच का होतात, इव्हन इथे आपल्याला जनरेशन मध्ये चेंजेस का पाहायला मिळतात हेही पाहायचंय. आणि जर इथे जनरेशन मध्ये आपण चेंजेस पाहत असेल किंवा व्हेरिएशन पाहत असेल, देन सच व्हेरिएशन आर रिस्पॉन्सिबल. हे सगळं व्हेरिएशन रिस्पॉन्सिबल असतं टू क्रिएट द बायोडायव्हर्सिटी, बिकॉज बायोडायव्हर्सिटी चान्सेस टू व्हेरिएशन. मग जे बायोडायव्हर्सिटी मध्ये जे काही इन्क्रीज होतात चान्सेस व्हेरिएशनचे, हे सर्व चान्सेस इन्क्रीज होण्याचं एक्झॅक्टली कारण काय आहे? सेक्सुअल रिप्रोडक्शन. सिंपल आहे. आता मी तुम्हाला दिसतोय, इव्हन तुम्हाला इमॅजिन करा की तुम्ही आहात, तुमचे आई वडील आहात. सो तुम्ही एक्झॅक्टली आई वडिलांसारखे दिसता का? नाही. किंवा एक्झॅक्टली तुम्ही तुमच्या बहीण भावासारखे दिसता का? नाही. दॅट इज अ व्हेरिएशन. मग जर आपण हे जनरेशन टू जनरेशन व्हेरिएशन पाहत असेल, हेच व्हेरिएशन पुढे जाऊन इव्हॉल्युशन करतं. लक्षात घ्या, हेच व्हेरिएशन पुढे जाऊन काय करतं? इव्हॉल्युशन. तुम्हाला टॉपिकला लिंक करायचंय बरं का. टॉपिकला लिंक का करायचंय? बिकॉज आता आपण जो काही पार्ट घेतोय हा रिप्रोडक्शन, इट इज अ बेसिक पार्ट. आणि हा बेसिक पार्ट कुणाचा आहे? टू फॉर्मेशन ऑफ लिव्हिंग जनरेशन किंवा फॉर्मेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम बनवायचे. आज आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग जनरेशन बनवायचे असतील तर या सगळ्या कन्सेप्टसाठी आपल्याला हा सगळा पार्ट महत्वाचा आहे. म्हणजे आपण या सगळ्या पार्टचा विचार केला तर लक्षात घ्या, बेसिकली आपल्याला यामध्ये काय महत्वाचं आहे? इव्हॉल्युशन. आणि जर आपण इव्हॉल्युशनचाही विचार केला तर रिगार्डिंग टू इव्हॉल्युशन पुढे जाऊन आपल्याला नवीन टॉपिक पण डिस्कस करायचा आहे. सो तुम्हाला एका टॉपिक मधून 3 ते 4 टॉपिकची आयडिया येईल. एक म्हणजे सेल डिव्हिजन, की जो मस्ट आहे, त्या बेसिसवरती आपण हे रिप्रोडक्शन पाहणार आहे. सेकंड, रिप्रोडक्शन इन प्लांट असेल किंवा रिप्रोडक्शन इन अॅनिमल असेल, दोघांचाही आपण विचार करणार आहे. देन थर्ड वन, आपल्याला या ठिकाणी काय पाहायचंय की आपल्याकडे असणाऱ्या ह्या बेसिसवरती इव्हॉल्युशन कसं रन होतं. सो हा सगळा पार्ट तुम्हाला नीट, सीएटी, इव्हन आपल्या बोर्डच्या एक्झाम मध्ये पीवायक्यू वरती पाहायला भेटतील, की याच्यावरती सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत. मग लक्षात घ्या, जर आपण ह्या सगळ्यांना वन बाय वन डिस्कस करत गेलो तर आपल्याला सगळ्यात फर्स्ट मेथड इथे पाहायची आहे की आपल्याकडे असणारी असेक्सुअल रिप्रोडक्शनची मेथड. आता असेक्सुअल काय आहे लक्षात घ्या. सो आपल्याला इथे नावाप्रमाणेच जायचंय. जर आपण असेक्सुअल रिप्रोडक्शनचा विचार केला तर असेक्सुअल रिप्रोडक्शन एक्झॅक्टली काय आहे? सो असेक्सुअल मीन्स देर इज अ नो एनी पॅरेंट. तिथे आपल्याला कोणताही पॅरेंट पाहायचा नाहीये. देर इज अ ओनली वन पॅरेंट. मग त्याला आपण मेल किंवा फिमेल म्हणणार नाही, ते जस्ट पॅरेंट आहे. मग त्या पॅरेंट मध्ये नवीन जनरेशन तयार करण्याची काहीतरी कॅपॅसिटी असते किंवा काहीतरी सेल असते. आणि अशा भागातून जर ते नवीन जनरेशन बनवत असेल, देन ह्या नवीन जनरेशन मध्ये तयार होणारी नवीन लाईफ ही ॲज आहे अशीच त्यांच्या पॅरेंट सारखी दिसते. दॅट इज टोटली आयडेंटिकल. आता ही टोटली आयडेंटिकल क्रिएट होत असेल, दॅट इज द असेक्सुअल रिप्रोडक्शन. मग लक्षात घ्या, जर आपण असेक्सुअल रिप्रोडक्शनचा विचार केला सो असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला ओनली वन पॅरेंट पाहायला मिळतात. एकच पॅरेंट, एकच पॅरेंट. देअरफॉर एक पॅरेंट असल्यामुळे गॅमेट फॉर्मेशन होत नाही. बट सेक्सुअल रिप्रोडक्शन आपण कशाला म्हणतो? इन सेक्सुअल रिप्रोडक्शन देर इज अ टू पॅरेंट, दोन पॅरेंट आहे. वन इज अ मेल, अनदर वन इज अ फिमेल. मग मेल आणि फिमेलचा विचार केला, देन ते दोन स्टेज मधून पास होतात. द वन इज अ ज्युव्हनाईल फेज. ज्युव्हनाईल फेज मीन्स व्हेजिटेटिव्ह फेज, की ज्यामध्ये फक्त ग्रोथ अँड डेव्हलपमेंट असते. अँड आफ्टर दॅट दे विल बी मॅच्युअर. ते मॅच्युअर होतात आणि मॅच्युअर झाले देन इट विल बी रेडी फॉर रिप्रोडक्शन. मग ते रिप्रोडक्शन साठी रेडी आहेत. आणि जर ते रिप्रोडक्शन साठी रेडी असेल देन इट इज कॉल्ड एज रिप्रोडक्शन फेज. सो लक्षात घ्या, जर रिप्रोडक्टिव्ह फेजचा विचार केला देन इट विल बी परफॉर्म सेक्सुअल रिप्रोडक्शन. सो सेक्सुअल डिफरंट आहे, असेक्सुअल डिफरंट आहे. आणि आपण असेक्सुअलचा विचार केला तर असेक्सुअल मध्ये आपण किती पॅरेंट पाहतो? वन पॅरेंट. बट दिस पॅरेंट हॅव्हिंग सम सेल्स, यांच्याकडे असे काही सेल असतात किंवा असे काही ऑर्गॅन असतात. दीज ऑर्गॅन ऑर सेल हॅव्हिंग द जनरेशन पॉवर. लक्षात घ्या, जर मी या सेल किंवा ऑर्गॅनचा विचार केला तर यांच्यामध्ये न्यू लाईफ क्रिएट करण्याची कॅपॅसिटी असते. ऍज अ न्यू लाईफ क्रिएट करण्याची कॅपॅसिटी असेल देन यामध्ये जर नवीन लाईफ क्रिएट करण्याची कॅपॅसिटी असेल देन इट विल बी प्रोड्यूस न्यू जनरेशन. हे नवीन जनरेशन बनवतात आणि हे नवीन जनरेशन टोटली त्यांच्या पॅरेंटला सेम किंवा आयडेंटिकल असतं. असं का? बिकॉज ऑफ द रोल ऑफ मायटॉसिस. रोल ऑफ मायटॉसिस. आणि जर आपण मायटॉसिसचा विचार केला तर वी नो वेल दॅट, आपल्याला वेल चांगलं माहिती आहे की आपण जर विचार केला तर मायटॉसिस मध्ये एका सेलचं कन्व्हर्जन
हे आपण 2 डॉटर सेल मध्ये करतो, की ज्यामध्ये सपोज ही आपली पॅरेंट सेल आहे, की ज्याला आपण डिप्लॉइड म्हणतो. आणि जर आपण या दोनही डॉटर सेलचा विचार केला, ते दोनही डॉटर सेल आपल्या कशा क्रिएट होतात? तर डिप्लॉइड. सो बोथ आर डिप्लॉइड. आणि जर दोघेही डिप्लॉइड असेल, देन इट विल बी द सिमिलर. हे सिमिलर झाले किंवा सेम झाले. देअरफॉर इथेही न्यू जनरेशन कसं असणार आहे? सेम असणार आहे. मग हे तुम्ही कधी शिकलात? हे तुम्ही शिकला 11th मध्ये. 11th मध्ये आपला टॉपिक आहे सेल डिव्हिजन. जर आपण सेल डिव्हिजनचा विचार केला, तर ह्या सेल डिव्हिजन मध्ये आपला हा सगळा पार्ट पाहायला मिळतो. मग लक्षात घ्या, जर आपण ह्या सगळ्यांना लिंक करत गेलो, सो तुम्हाला या वर्षी म्हणजे 12चा हा जो फर्स्ट टॉपिक आहे किंवा 12चे आपल्याला जेवढे बायोमध्ये टॉपिक पाहिजेत, तुम्हाला अजिबात त्याला पाठ नाही करायचं. जस्ट फील. ऑलरेडी यू लर्न. तुम्ही ऑलरेडी हे स्टडी केलेलं आहे. आणि जर तुम्ही ऑलरेडी हे स्टडी केलेलं असेल, तर तुम्हाला यातला वन बाय वन पार्ट कव्हर करायचा आहे आणि लिंक करायचा आहे. लिंक करून तो मॅच्युरिटीने समजून घ्यायचा अँड देन तुम्हाला तो एक्झामला टॅकल करायचा आहे. लक्षात घ्या. सो आपल्याला जस्ट फील, जस्ट अंडरस्टँड करून घ्यायचा आहे. जस्ट प्रॉपर मॅच्युरिटीने तो ग्रास्प करायचा आहे. आणि देन मग तो आपण फील करून तो अप्लाय करणार आहे इंटू द क्वेश्चन फॉर्म. मग लक्षात घ्या. सो आपल्याला ही प्रॉपर मेथड ठेवायची आहे ऑल टॉपिकसाठी. ऑल टॉपिक जेवढे आपण बायोचे टॉपिक घेणार आहे, ऑल टॉपिकसाठी आपली हीच मेथड असणार आहे. आणि याच मेथडने आपल्याला काय करायचं आहे? ऑल सिलेबस रन करायचा आहे किंवा होल सिलेबस कव्हर करायचा आहे. मग लक्षात घ्या. सो आपण पुन्हा आपल्या पॉईंटकडे येऊयात. आपण पाहतोय असेक्सुअल रिप्रोडक्शन. जर आपण असेक्सुअल रिप्रोडक्शनचा विचार केला, सो आपण काय पाहिलं? देयर इज ओनली वन पॅरेंट. ओनली वन पॅरेंट आहे. सो दीज पॅरेंट हॅव्हिंग सच सेल, यांच्याकडे अशा काही सेल आहेत की ज्यांच्यामध्ये प्रोपोगेशन पॉवर असते. प्रोपोगेशन किंवा रिजनरेशन पॉवर आहे. आणि जर त्यांच्याकडे रिजनरेशन पॉवर असेल, देन ते नवीन लाईफ मध्ये कन्वर्ट होतात. जर ते नवीन लाईफ मध्ये कन्वर्ट होत असेल, देन इट विल फॉर्म न्यू जनरेशन. सो अशा नवीन जनरेशन मध्ये आपल्याला टोटल आयडेंटिकल सेल फ्रॉम देअर पॅरेंट पाहायला मिळतात बिकॉज ऑफ मायटॉसिस. मग तुमच्या एक गोष्ट लक्षात आली. समजा मी दोन्ही हात विचार केले, सेम दिसतात बिकॉज ऑफ मायटॉसिस. पण मी जर विचार केला, मी, माझा भाऊ, माझे आई वडील वेगळे दिसतात बिकॉज ऑफ मियोसिस. अँड बोथ द पार्ट ऑफ सेल डिव्हिजन. हे दोघेही पार्ट सेल डिव्हिजनचे आहेत की जे ऑलरेडी आपण 11वी मध्ये शिकलोय. मग आता लक्षात घ्या, जर आपण या सगळ्यांचा विचार केला किंवा आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये विचार केला, तर एक्झॅक्टली असेक्सुअल मध्ये आपल्याला काही टाइप्स पाहायला मिळतात. आता टाइप्स का पाहायचे? तर सिंपल आहे. समजा मी म्हटलं सेक्सुअल रिप्रोडक्शन, सिंपल आहे. आपल्याला कळतं मेल फिमेल क्रॉस झालं, फ्युजन झालं, नवीन लाईफ क्रिएट झाली, देयर इज अ नो मेथड. त्यामध्ये कोणताही टाइप्स पाहायला मिळत नाही. ही एक सिंपल मेथड आहे की ज्यामध्ये दोन गॅमेट एकत्र आले, त्यांचं फ्युजन झालं आणि नवीन लाईफ क्रिएट झाली विथ द हेल्प ऑफ झायगोट अँड एम्ब्रियो. पण जर आपण असेक्सुअलचा विचार केला, तर असेक्सुअल मध्ये व्हेरिएशन आहे. व्हेरिएशन बिकॉज ऑफ बायोडायव्हर्सिटी. माझ्या आजूबाजूला जे प्लांट पाहायला मिळतात, सम प्लांट इज अ लोअर बट सम प्लांट इज अ हायर. मग लोअर आणि हायर तुम्हाला समजलं. इव्हन नावाप्रमाणेच आहे. हायर मध्ये आपण मोस्ट ऑफ कंडक्टिंग टिश्यू प्रेझेंट पाहतो. अशाच कंडक्टिंग टिश्यूला व्हॅस्क्युलर सिस्टीम सुद्धा म्हणतात. सो व्हॅस्क्युलर सिस्टीम मीन्स द कंडक्शन ऑफ झायलेम अँड फ्लोएम. द इन्व्हॉल्वमेंट ऑफ झायलेम अँड फ्लोएम. जर आपण झायलेम आणि फ्लोएमचे इन्व्हॉल्वमेंट पाहत असेल, सो झायलेमचं काम इझी आहे. आपण पार इव्हन 7th स्टँडर्ड पासून स्टडी केला. झायलेम टू कॅरी द वॉटर, फ्लोएम टू कॅरी द फूड मॉलिक्युल. आणि जर हे वॉटर आणि फूड कॅरी करत असेल, देन द पार्ट ऑफ बोला काय झालं? तर पार्ट ऑफ कंडक्टिंग टिश्यू. अँड असे पार्ट असल्यावरती आपण त्याला हायर प्लांट म्हणतो. सो आपल्याला असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये लक्षात घ्या, जर आपण असेक्सुअल रिप्रोडक्शनचा विचार केला, तर यांच्यामध्ये आपल्याला काही टाइप्स पाहायला मिळतात. लक्षात घ्या, टाइप्स पाहायला मिळतात. वाय? बिकॉज ऑफ बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी. मी जर म्हटलं आपलं रिप्रोडक्शन, नो टाइप, एकही टाइप नाही. आपण सिंपल सेक्सुअल रिप्रोडक्शन परफॉर्म करतोय. पण लक्षात घ्या, प्लांट मध्ये पण सेक्सुअल रिप्रोडक्शन असतं. बट कधी? जर प्लांटला फ्लावरिंग आलं तर. पण आता फ्लावरिंग कधी येईल ते आपण पाहू सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये. पण आता आपण घेतोय जस्ट असेक्सुअल रिप्रोडक्शन. मग जर आपण असेक्सुअल रिप्रोडक्शनचा विचार केला, तर यामध्ये एक्झॅक्टली काय पाहायला भेटते आपल्याला? की आपल्याकडे असणारं असेक्सुअल रिप्रोडक्शन कोणत्या फॉर्म मध्ये रन होतंय? मग सिंपल आहे. जर आपण इथे टाइपचा विचार केला, तर आपला फर्स्ट टाइप काय पाहायला भेटतंय? टाइप्स मध्ये आपण नंबर ऑफ टाइप्स पाहणार आहे. मग लक्षात घ्या, यातला फर्स्ट टाइप आपण घेणार आहे फ्रॅगमेंटेशन. लक्षात घ्या, फर्स्ट टाइप कोणता पाहतोय? फ्रॅगमेंटेशन. इव्हन तुम्ही जर तुमचं समोर बुक ठेवलं ओपन करून, तर तुम्हाला हे अजून चांगल्या प्रकारे समजेल. मग त्यातले तुम्ही इमॅजिन करा की ही डायग्राम आहे. याला तुम्ही असं फ्रॅगमेंट मध्ये डिव्हाइड करू शकता. फ्रॅगमेंटेशन हे नेहमी मल्टी सेल्युलर लाईफ मध्ये होतं. नोटीस करा, नोटीस करा किंवा नोट करून ठेवा. फ्रॅगमेंटेशन नेहमी मल्टी सेल्युलर मध्ये होतं बिकॉज दे आर मल्टी सेल्युलर.
बट युनिसेल्युलर मध्ये आपल्याला फ्रॅगमेंटेशन पाहायला मिळत नाही बिकॉज तो सिंगल सेल असतो. आता तो सिंगल सेल असेल तर अशा सिंगल लाईफ मध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं युनिसेल्युलर फ्रॅगमेंटेशन पाहायला मिळत नाही. सो फर्स्ट मेथड इज फ्रॅगमेंटेशन. दे आपल्याला सेकंड मेथड पाहायचंय. सेकंड मध्ये आपण काय घेणार आहे, द बडिंग. आता लक्षात घ्या, बडिंग हा पण एक प्रकार आहे की ज्यामध्ये बर्ड फॉर्मेशन होतं अँड विथ द हेल्प ऑफ बर्ड पुढे जाऊन ते नवीन लाईफ तयार करतात. देन थर्ड आपल्याला टाईप पाहायचा आहे, तो आहे स्पोर फॉर्मेशन. थर्ड टाईप आपण कोणता घेणार आहे, स्पोर फॉर्मेशन. तर लक्षात घ्या, तुम्हाला एक्झामला तुम्हाला जस्ट यांचे एक्झाम्पल नोटीस करायचे किंवा एक्झाम्पल राईट करायचे. बट जर तुम्ही हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी पाहत असाल, कॉम्पिटेटिव्ह मीन्स सीईटी नीट, जर यांचा विचार केला तर यांच्यामध्ये एक्झॅक्टली आपल्याला यांचे एक्झाम्पल, इव्हन त्यांच्यामध्ये असणारे स्पेशल टाईप ऑफ सेल हे इव्हन डेप्थ मध्ये जाऊन पाहायचंय बिकॉज त्या टाईपचे आपण क्वेश्चन पाहणार आहे. अँड देन लास्ट मेथड, द फोर्थ वन मेथड पाहणार आहे आपण की जी महत्वाची असणार आहे, ती मीन्स व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. लक्षात घ्या की आपण कोणती घेणार आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. सो आता हे सगळं आपल्याला माहित आहे. मोस्ट ऑफ आपल्याकडे भरपूर पॅरेंट्स फार्मर असणार आहेत. जर भरपूर मुलांचे पॅरेंट्स फार्मर असेल तर त्यांना हे फॅमिलियर आहे की एक्झॅक्टली फार्मिंग कसं करतात, व फार्मिंग मध्ये ग्रोथ कशी होते, डेव्हलपमेंट कशी होते. इव्हन काही क्रॉपचं फार्मिंग आपण या मेथडने करतो, काहींचं या मेथडने तर काहींचं या मेथडने. सो आपल्याला ऑल एक्झाम्पल या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. सो प्रत्येक पॉइंट पाहताना तुम्ही त्याला जस्ट फील करणार आहात किंवा इमॅजिन करणार आहेत आणि इमॅजिन करून तुम्ही त्याला लर्न करणार आहेत. मग लक्षात घ्या, सो आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनचा विचार केला तर यांच्यामध्ये पण आपल्याला 3 मेथड पाहायला मिळतात. मग 3 मेथड कोणती, तर सगळ्यात फर्स्ट मेथड पाहायला मिळते ग्राफ्टिंग. आपण इथे घेणार आहे ग्राफ्टिंग. इट इज अ मॅन मेड प्रोसेस. देन आपण सेकंड घेणार आहे कटिंग. कटिंग इज अल्सो मॅन मेड मेथड. अँड देन विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी, की ज्यामध्ये आपण डीएनए आरएनए यांच्या रचनेनुसार किंवा यांच्या स्ट्रक्चरनुसार किंवा यांच्या फंक्शननुसार आपल्याला थर्ड टाईप पाहायला मिळतो, तो म्हणजे प्लांट टिश्यू कल्चर. तो म्हणजे कोणता आहे आपल्याकडे, सो प्लांट टिश्यू कल्चर. सो लक्षात घ्या, आता आपण 3 टाईप्स पाहतोय. आता हे तीनही टाईप कुणाचे असणार आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनचे. सो आता एक्झॅक्टली तुम्हाला आयडिया आली असेल की आपल्याला काय पाहायचंय. लक्षात घ्या, आपण पाहतोय असेक्सुअल रिप्रोडक्शन. सो काही प्लांट मध्ये आपण फ्रॅगमेंटेशन पाहणार, काही प्लांट मध्ये आपण बडिंग घेणार, इव्हन काहींमध्ये आपण स्पोर फॉर्मेशन, अँड लास्ट मेथड आपण कोणती घेतली, सो आपल्याकडे असणारी व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, की ज्यामध्ये आपण पुन्हा 3 टाईप पाहणार. वन इज द ग्राफ्टिंग, अनदर इज द कटिंग, अँड देन प्लांट टिश्यू कल्चर टेक्निक. सो अशा नंबर ऑफ मेथड आपल्याला या ठिकाणी पाहिजेत. आणि आपण अशा नंबर ऑफ मेथड या ठिकाणी पाहत असेल तर अकॉर्डिंग टू मेथड आपल्याला हे सगळी मेथड म्हणजे काय पाहायला मिळते, असेक्सुअल रिप्रोडक्शन. मग लक्षात घ्या, सो पॉइंट महत्वाचा आहे. आता इमॅजिन करा की फ्रॅगमेंटेशन काय असेल बरं, नावातच आहे फ्रॅगमेंट. फ्रॅगमेंट म्हणजे तुकडे. इमॅजिन करा, माझ्या हातामध्ये पेन आहे, समजा मी पेनाला तोडला म्हणजे फ्रॅगमेंट तयार झाले. मग आता हा फ्रॅगमेंट समजा मी मातीमध्ये नेऊन लावला आणि जर नवीन पेन तयार झाला, दे सच मेथड कॉल इज फ्रॅगमेंटेशन. अशा मेथडला मी म्हणेल फ्रॅगमेंटेशन. म्हणजेच थोडक्यात काय की ह्या कट झालेल्या भागामध्ये किंवा कट झालेल्या पार्टमध्ये न्यू लाईफ क्रिएशनची कॅपेबिलिटी होती. सो यांना नवीन लाईफ तयार करण्याची क्षमता आहे. जर यांच्यामध्ये नवीन लाईफ तयार करण्याची क्षमता असेल, देन पुढे जाऊन हे एक हायर प्लांट मध्ये किंवा लोअर प्लांट मध्ये कन्वर्ट होतात. सच मेथड इज कॉल्ड एज फ्रॅगमेंटेशन. सो लक्षात घ्या, फ्रॅगमेंटेशन कशावरती डिपेंड आहे, द फ्रॅगमेंट ऑफ द प्लांट पार्ट. आपण फ्रॅगमेंट कुणाचं करतो, तर प्लांटचं. एक्झाम्पल, आता आपल्या सगळ्यात मस्ट एक्झाम्पल आहे, यांचं एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्पायरोगायरा, द स्पायरोगायरा इज अ ग्रीन अल्गे. आता अल्गे काय आहे हे ऑलरेडी तुम्ही 11th मध्ये क्लासिफिकेशन शिकला, दॅट इज अ थॅलोफायटा. जर आपण थॅलोफायटाचा विचार केला, सो थॅलोफायटामध्ये ग्रीन अल्गे, ब्राऊन अल्गे, रेड अल्गे, इव्हन ब्ल्यू ग्रीन अल्गे, हे सगळे आपण अल्गेचे टाइप्स पाहिले. त्यातलाच एक ग्रीन अल्गे कोण आहे आपल्याकडे, वन इज अ स्पायरोगायरा. आज आपण या स्पायरोगायराचा विचार केला तर स्पायरोगायरा रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ फ्रॅगमेंटेशन, बिकॉज इट विल बी कन्वर्टेड द नंबर ऑफ फ्रॅगमेंट अँड ईच अँड एव्हरी फ्रॅगमेंट अँड डिटरमाइन देअर ओन लाईफ. ते पुढे जाऊन त्यांची ओन लाईफ क्रिएट करतात. जर ओन लाईफ क्रिएट करत असेल देन द पार्ट ऑफ फ्रॅगमेंटेशन, देन त्याला आपण काय म्हणणार आहे, फ्रॅगमेंटेशन म्हणणार आहोत. सेम पुढे बडिंग. लाईक बडिंग, बडिंग कुणाचं पाहतो आपण, ईस्ट आहे आपल्याकडे. किंवा आपण जर हायड्राचा विचार केला तर हायड्रा इज वन ऑफ द एनिमल, सो इट इज अ पार्ट ऑफ रिप्रोडक्शन इन एनिमल. बट द ईस्टचा विचार केला, सो बडिंग मध्ये आपण पाहतो दॅट इज अ ईस्ट. हा आपला ईस्ट आहे, दॅट इज अ पॅरेंट सेल. हा पॅरेंटल सेल आहे.
इव्हन आपण इथं मेन्शन करू हा पॅरेंटल सेल आहे. देन ईस्ट मध्ये असणारा हा त्याचा बॉडी पार्ट आहे. देन पुढे याच ईस्ट मध्ये आपल्याला अशी काही लाईफ तयार झालेली दिसते आणि जर आपण अशा लाईफचा विचार केला, देर इज अ बर्ड. हे बर्ड झाले, मग लक्षात घ्या. सो हे सगळे पार्ट म्हणजे काय झाले, बर्ड. देन आफ्टर मॅच्युरेशन त्यातला एक बर्ड सेपरेट होईल आणि जर एक बर्ड सेपरेट झाला तर सेपरेट झालेला बर्ड समजा इथून ब्रेक झाला, तो सेपरेट झाला, तो स्वतःची नवीन लाईफ क्रिएट करतो. सच मेथड इज कॉल्ड एज बडिंग. सो एक्झाम्पल काय पाहिलं आपण, ईस्ट. इथे मी एक्झाम्पल काय पाहिलं, फ्रॅगमेंट. दोन्ही मेथड वेगळ्या आहेत, दोन्ही मेथड वेगळ्या आहेत. मग लक्षात घ्या, ईस्ट मध्ये बडिंग झालं म्हणजे थोडक्यात काय. आता लक्षात घ्या, एक्झाम्पल 2 मिनिट बाजूला ठेवा. आपण लहानपणी कधी यात्रेत जायचो पहा, किंवा यात्रेत पण जाऊ दे, आपण लहानपणी ते असं फुगे उडवायचो पहा, की एक निरम्याचं पाणी करायचो, त्यामध्ये आपण असं एक काडी ठेवायचो आणि त्या काडीतनं असं घ्यायचं आणि त्या फूक मारायचो. मग आपल्याला ते बबल दिसायचे पहा, जाताना बबल दिसायचे. कधी कधी असं व्हायचं की 2-3 बबल एकमेकांना जोडून जायचे आणि 2-3 बबल एकमेकांना जोडून गेले की तो बबल पुढे जाऊन पुन्हा सेपरेट व्हायचा. पुढे जाऊन सेपरेट झाला की हा बबल वेगळा, तो बबल वेगळा. दॅट इज द बडिंग. अशीच मेथड आपल्याला इथे पाहायला मिळते. सो हे बर्ड म्हणजे काय, बर्ड मीन्स अशी सेल किंवा असा टिश्यू पाहायला मिळतो की त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे नवीन हायड्रा बनवण्याची किंवा नवीन ईस्ट बनवण्याची. आणि जर त्यांच्याकडे नवीन ईस्ट किंवा नवीन हायड्रा बनवण्याची कॅपॅसिटी असेल, देन सच बर्ड इज कॉल्ड एज बडिंग. लक्षात घ्या, अशाच बर्डला पुढे जाऊन आपण काय म्हणतो, बडिंग. सो लक्षात घ्या, बर्ड हा जस्ट पार्ट आहे, बट त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे नवीन लाईफ क्रिएट करण्याची. सो इट इज कॉल्ड एज बडिंग. फ्रॅगमेंट, इट इज जस्ट पार्ट ऑफ सेल, it is just part of organ, but which having the capacity to generate new organism. मग जर इथे आपण कोणताही फ्रॅगमेंट पाहिला आणि जर त्यांच्यामध्ये नवीन लाईफ जनरेट करण्याची कॅपेबिलिटी असेल, देन इट इज कॉल्ड एज फ्रॅगमेंटेशन, सच कॉल्ड एज बडिंग. सो आपण दोनही टाइप्स पाहिले. देन लाईक एज स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन काय असेल, एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच हॅव्हिंग द नंबर ऑफ स्पोर. जर कोणत्याही लाईफ मध्ये नंबर ऑफ स्पोर असेल अँड देन ते ब्रेक होऊन आतले जर स्पोर रिलीज करत असेल, देन इच अँड एव्हरी स्पोर जनरेट न्यू लाईफ. ते प्रत्येकाची स्वतःची इंडिव्हिज्युअल लाईफ सस्टेन करतात. आणि जर ते इंडिव्हिज्युअल लाईफ सस्टेन करत असेल, देन सच मेथड इज कॉल्ड एज स्पोर फॉर्मेशन. सो अशा मेथडला आपण काय म्हणूया, स्पोर फॉर्मेशन. मला लक्षात घ्या, या ठिकाणी आपण फ्रॅगमेंटेशन डिस्कस केलं, या ठिकाणी आपण बडिंग डिस्कस केलं, देन आपण स्पोर फॉर्मेशन काय आहे हे पण डिस्कस केलं. बट या स्पोर फॉर्मेशन नंतर आपल्याला सगळ्यात महत्वाची मेथड पाहायला मिळते, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. आता लक्षात घ्या, ही मेथड आपल्याला फार महत्वाची आहे. जर आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनचा विचार केला, आता नावातच आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, काय असेल मिनिंग, एकदम सिंपल आहे. जर आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनचा विचार केला तर लक्षात घ्या, आता या मेथड मध्ये काय पाहायला मिळतं, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. लक्षात घ्या, मेथड फार सोपी आहे. जर आपण या मेथडचा विचार केला तर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन काय असेल, द व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन मीन्स एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट बॉडी. प्लांट बॉडी मध्ये असणारा कोणताही व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणतोय, रिप्रोडक्टिव्ह पार्ट नाही. लक्षात घ्या, जर तुम्ही प्लांटचा विचार केला, समजा माझ्याकडे हे प्लांट आहे, या प्लांटची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत आहे, तर याचा अर्थ हा प्लांट आहे व्हेजिटेटिव्ह फेज मध्ये. लक्षात घ्या, कोणत्याही प्लांटच्या लाईफ मध्ये 2 फेजेस असतात, इव्हन आपल्याकडे असतात. समजा आपण 10-12 वर्षांचे होतो म्हणजे आपण ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये होतो. ज्यावेळेस आपण पबर्टी एज मध्ये आलो मीन्स आपल्या बॉडीमध्ये मिओसिस रन झालं, मग आपल्याकडे सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर डेव्हलप झाले. एक्झाम्पल, दाढी येणं मीन्स बियर्ड येणं, आपला आवाज असा एकदम हार्ड होणं, किंवा आपल्याकडे हाईट थोडीशी जी वाढण्याची प्रक्रिया आहे किंवा प्रोसेस आहे ही थोडीशी कमी होणं. देन आपल्याला पाहायला मिळतं की आपण आता रिप्रोडक्टिव्ह स्टेजकडे चाललो, सेम कंडिशन. सो प्लांटकडे जोपर्यंत फ्लावर नाही, जोपर्यंत त्यांची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत आहे, अशा फेजला म्हणतात व्हेजिटेटिव्ह फेज. जसं आपण लहान होतो, देन आपण मोठे झालो. सो लहान असताना फेज वेगळी होती, मोठी असताना फेज वेगळी झाली. मग प्लांट मध्ये पण ज्यावेळेस प्लांटकडे फ्लावर नाही तोपर्यंत प्लांट व्हेजिटेटिव्ह फेज मध्ये. बट जर प्लांटला पुढे जाऊन फ्लावर येत असेल, लक्षात घ्या, जर प्लांटला पुढे जाऊन फ्लावर येत असेल, देन फ्लावर आल्यानंतर आपल्याला त्यांच्यामध्ये सेकंड नंबरची फेज पाहायला मिळते, ती म्हणजे रिप्रोडक्टिव्ह फेज. लक्षात घ्या, ती फेज म्हणजे कोणती आहे, रिप्रोडक्टिव्ह फेज. आणि अशा रिप्रोडक्टिव्ह फेज मध्ये किंवा अशा व्हेजिटेटिव्ह फेज मध्ये एक्झॅक्टली काय पाहायला मिळतं आपल्याला, तर प्लांटचं पूर्ण लाईफ सायकल. सो लक्षात घ्या, एव्हरी प्लांट लाईफ हॅज two stage or two event. The one is the vegetative phase and another one is the reproductive phase. पण या दोन फेज कोणत्या प्लांट मध्ये, दोज प्लांट विच परफॉर्म सेक्सुअल रिप्रोडक्शन. असे प्लांट की जे सेक्सुअल रिप्रोडक्शन परफॉर्म करतात.
जर असे प्लांट सेक्शुअल रिप्रोडक्शन परफॉर्म करत असेल तर त्यांच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय पाहायला मिळतं. सो या प्रकारची ग्रोथ किंवा या प्रकारची डेव्हलपमेंट. सो लक्षात घ्या. सो आता आपण जी कंडिशन पाहिली ही टोटल कंडिशन कुणासाठी होती आपल्याकडे, तर रिप्रोडक्टिव्ह फेज साठी. बट जर आपण असेक्सुअल मेथडची फोर्थ मेथड पाहिली, ती मीन्स व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. सो डिपेंड्स ऑन व्हेजिटेटिव्ह फेज, नॉट रिप्रोडक्टिव्ह. डिपेंड्स ऑन ओनली व्हेजिटेटिव्ह फेज. एक्झाम्पल, तुम्ही रोज प्लांट पाहिलं असेल. आपण रोज प्लांटचं काय करतोय, सपोज आपल्याकडे हे रोज प्लांट आहे, मी याचा थोडासा पार्ट कट करेल, एवढा पार्ट कट करेल, देन मी त्याला जाऊन सॉइल मध्ये सोईंग करेल. आफ्टर सोईंग मी नवीन रोज प्लांट पाहिल. नवीन रोज प्लांट आणि त्याचं जनरेशन किंवा त्याचं जे पॅरेंटल जनरेशन आहे हे बोथ आर सेम. दोघेही मला सेम पाहायला मिळतील. जर मी दोघांनाही सेम पाहत असेल तर याचा अर्थ काय झाला, या दोघांमध्ये मला जी काही ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पाहायला भेटली, ही ग्रोथ अँड डेव्हलपमेंट टोटली कुणाच्या रिगार्डिंग पाहायला भेटली. सो रिगार्डिंग टू द फेज. लक्षात घ्या, रिगार्डिंग टू फेज. आज आपण यांच्या फेज नुसार यांची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पाहत असेल, देन द पार्ट ऑफ रिप्रोडक्शन. सो लक्षात घ्या, या आता आपल्याकडे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन कडे. सो यामध्ये आपण 3 प्रकार पाहणार आहे. एक प्रकार समजला आपल्याला, वेज मीन्स द व्हेजिटेटिव्ह पार्ट. सो असा पार्ट की जो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट दाखवणार आहे. देन पुढे आपल्याला व्हेजिटेटिव्ह पार्ट मध्ये सगळ्यात फर्स्ट पाहायला मिळतं ग्राफ्टिंग. लक्षात घ्या, आपण घेतो ग्राफ्टिंग. सेकंड आपल्याला पाहायला मिळतं कटिंग. सेकंड आपल्याला पाहायला मिळतं कटिंग. अँड थर्ड वन इज द टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर आपल्याला पुढे जाऊन सुद्धा पाहायचंय, की ज्यावेळेस आपण टॉपिक बायोटेक्नॉलॉजी डिस्कस करू त्यावेळेस सुद्धा आपल्याला टिश्यू कल्चरचा पार्ट पाहायचा आहे. त्या टिश्यू कल्चरचा पार्ट डिस्कस करायचा आहे. मग लक्षात घ्या, तर आता आपण ह्या सगळ्या एरियाचा विचार केला किंवा सगळ्या भागांचा विचार केला, त्या सगळ्या एरियामध्ये किंवा सगळ्या पार्टमध्ये काय पाहायला मिळतं एक्झॅक्टली. तर एक्झॅक्टली पाहायला मिळतंय की आपल्याकडे असणारी ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट कशी आहे, किंवा ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट कशी होऊ शकते. मग सिंपल आहे. आता ग्राफ्टिंग मीन्स काय, किंवा ग्राफ्टिंग म्हणजे आपण काय म्हणणार, किंवा ग्राफ्टिंग एक्झॅक्टली म्हणायचं कशाला. ग्राफ्टिंग मीन्स कोणत्याही 2 डिफरंट व्हरायटी घ्यायच्या. त्या 2 डिफरंट व्हरायटीमध्ये असणारे व्हेजिटेटिव्ह पार्ट एकमेकांना जोडायचे. एकमेकांना जोडल्यानंतर जी व्हरायटी तयार होईल किंवा जे प्लांटमध्ये आपण प्रॅक्टिसेस केलं, सच प्रॅक्टिसेस इज कॉल्ड एज ग्राफ्टिंग. आता एक्झाम्पल लक्षात घ्या. तुम्हाला आता हा पार्ट फिल करायचा आहे. फिल करा, जस्ट इमॅजिन करा, की सपोज माझ्याकडे हे मँगो प्लांट आहे. समजा ह्या मँगो प्लांटची व्हरायटी आहे ए व्हरायटी. लक्षात घ्या, यांची व्हरायटी ए आहे. सपोज माझ्याकडे अजून एक मँगो प्लांट आहेत, यांची व्हरायटी बी आहे. सपोज यांना मला फ्रूट पाहायला मिळतात बी व्हरायटीचे. लक्षात घ्या, मी यांना हे फ्रूट पाहतोय, हे सगळे माझे फ्रूट आहेत. कोणते फ्रूट आहेत, द व्हरायटी बी. देन मला येथे पण फ्रुट्स पाहायला मिळतात. हे कोणते फ्रुट्स आहेत, व्हरायटी ए. हे ए व्हरायटीचे फ्रुट्स आहेत. बट मला वाटलं की माझ्याकडे एवढीच जागा आहे की मी तिथे फक्त एक प्लांट लावू शकतो. बट मला दोनही व्हरायटीचे प्लांट हवेत किंवा दोनही व्हरायटीचे मला फ्रुट्स हवेत. देन काय करणार मी, देन मी रेफर करणार ग्राफ्टिंग. लक्षात घ्या, मी काय रेफर करणार, ग्राफ्टिंग. सो तुम्हाला हिंट लक्षात आली का, मी काय म्हंटल की ही ए व्हरायटी आहे, ही बी व्हरायटी. पण समजा मला वाटलं की मला असं प्लांट लावायचे की त्यामध्ये मला व्हरायटी ए आणि व्हरायटी बी दोघांचे पण मँगो हवेत. पण दोघांचे पण मँगो, पण माझ्याकडे जागा एकाच प्लांटची आहे. जर माझ्याकडे जागा एकाच प्लांटची असेल, देन मी काय रेफर करणार, सो ग्राफ्टिंग. सो व्हॉट इज द ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग इज द, मी कोणताही एक पॅरेंटल प्लांट सिलेक्ट करेन. सपोज मी ए केला, देन ए मध्ये जी माझ्याकडे याची ब्रँच आहे, समजा याची एक ब्रँच आहे, सो याच्या ब्रँचला मी स्लाइटली कट करेन. आणि कट करताना मी त्या स्लॅन्ट फॉर्म मध्ये करेल, म्हणजे असं तिरक्या फॉर्म मध्ये करेल. देन आफ्टर दॅट मी यांचा एक पार्ट कट करेल. समजा यांचा पार्ट कट करून मी तो इथे लावेल असा. आणि जर इथे लावल्यानंतर मला जो काही पार्ट भेटेल, हा पार्ट झाला प्लांट ए चा, हा पार्ट झाला प्लांट बी चा. देन मी याला कव्हर करून घेईल. And after covering such method is called as grafting. Then इथून पुढे जो पार्ट ग्रो होईल तो व्हरायटी ऑफ बी, आणि इकडचा जो पार्ट असेल तो व्हरायटी ऑफ ए. सो एकाच झाडावरती मी 2 जनरेशन किंवा 2 डिफरंट व्हरायटी पाहिल्या. दॅट इज द व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. अशाच मेथडला मी काय म्हणेल, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. लक्षात घ्या, एकदम सिंपल पार्ट आहे, एकदम इझी पार्ट आहे. ज्यावेळेस आपण अजून डेप्थ मध्ये जाऊ त्यामध्ये आपल्याला अजून डेप्थ मध्ये याचे नंबर ऑफ एक्झाम्पल किंवा नंबर ऑफ प्रोसेस पाहायला मिळतील. आणि आपण या सगळ्यांचा विचार केला, सच मेथड इज कॉल्ड एज ग्राफ्टिंग. देन लक्षात घ्या, असंच आपल्याला पाहायचं प्लांट टिश्यू कल्चर अँड कटिंग. सो कटिंग एकदम सिंपल आहे. तुम्ही कोणत्याही व्हेजिटेटिव्ह पार्टला कट करा, देन आफ्टर सोईंग करा, देन यू गॉट द रिझल्ट. आपल्याला रिझल्ट मध्ये काय पाहायला मिळतं, न्यू जनरेशन. अँड सच न्यू जनरेशन आर टोटली आयडेंटिकल टू देअर पॅरेंटल सेल बिकॉज ऑफ द मायटोसिस. अँड मायटोसिस ओनली परफॉर्म व्हेजिटेटिव्ह फेज, दॅट इज द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. रिप्रोडक्टिव्ह फेज इथे होणार नाही बिकॉज ऑफ लॅक ऑफ फ्लावरिंग.
ज्यावेळेस प्लांटकडे आपण फ्लावर फॉर्मेशन पाहू, लक्षात घ्या, जर मी माझा विचार केला तर आपल्याकडे जेंडर पार्ट आहे, मग आपल्याकडे मेल किंवा फिमेल काहीतरी आपल्याला जेंडर पार्ट पाहायला मिळतील. बट जर आपण प्लांटचा विचार केला तर प्लांट हॅव्हिंग द फ्लावर अँड द फ्लावर इज नोन एज द देअर जेंडर पार्ट. फ्लावर हे त्यांचं जेंडर पार्ट आहे. जर फ्लावर हे त्यांचं जेंडर पार्ट असेल तर अशा फ्लावरच्या पार्टमध्ये किंवा अशा फ्लावरच्या भागामध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय पाहायला मिळेल? सो त्यांच्यामध्ये असणारा, लक्षात घ्या, त्यांच्यामध्ये असणारा रिप्रोडक्टिव्ह जनरेशन. सो सिंपल आहे, इथे फ्लावर नाही, सो आपल्याला काय पाहायला मिळतंय? ग्राफ्टिंग आहे. सेकंड मेथड प्लांट टिश्यू कल्चर आहे. सो प्लांट टिश्यू कल्चर काय असतं? सिंपल आहे. जर आपण प्लांट टिश्यू कल्चरचा विचार केला, समजा माझ्याकडे हे एक प्लांट आहे, समजा माझ्याकडे हे प्लांट आहे, या प्लांटचा मी काय केला? एक एक्स प्लांट सिलेक्ट केला. एक्स प्लांट, समजा मी यांचा हा टिश्यू कट केला, हा टिश्यू घेतला, दॅट इज अ एक्स प्लांट. एक्स प्लांट का म्हटलं? प्लांटचा एक्स पार्ट आहे, प्लांटचा पूर्वीचा पार्ट आहे, आता आहे का नाही, सो इट इज कॉल्ड एक्स प्लांट. देन मी याला स्टराईल केलं, याच्यामध्ये असणारी स्टरलायझेशन प्रोसेस कंडक्ट केली. सो नंबर ऑफ मायक्रोब जे असतील ते किल केले, लक्षात घ्या. आता मी तुम्हाला हे थोडक्यात इथे काय सांगतोय, बिकॉज पुढे जाऊन पुन्हा आपल्याला प्लांट टिश्यू कल्चरची होल मेथड डिस्कस करायची आहे. देन पुढे जाऊन मी याला काय केलं, याला एका टेस्ट ट्यूब मध्ये ग्रो केलं. टेस्ट ट्यूब मध्ये ग्रो करताना मी एक स्लॅन्ट फॉर्मचं सोल्युशन ऍड केलं. हे एक सोल्युशन आहे की जे सोल्युशन आपण कोणत्या फॉर्म मध्ये पाहतोय? स्लॅन्ट फॉर्म मध्ये. आता या सोल्युशनला मी स्लॅन्ट फॉर्म मध्ये पाहत असेल, दिस सोल्युशन इज नोन एज अ एम.एस. आगार. लक्षात राहू द्या, हा नीटचा PYQ आहे. जर आपण एम.एस. आगार मीडियम पाहत असेल, व्हॉट इज द एम.एस. आगार? एम.एस. आगार, एम फॉर मुराशिगे, एस फॉर स्कूक. सो मुराशिगे, स्कूक आर द सायंटिस्ट विच डेव्हलप द आगार मीडियम विच आर परफॉर्म बाय रेड अल्गे. लक्षात घ्या, हे एम.एस. आगार मीडियम कशापासून बनवतात? रेड अल्गे. अँड रेड अल्गे आर फाउंड इन ओशन. हा रेड अल्गे आपल्याला ओशन मध्ये किंवा डीप समुद्रामध्ये पाहायला मिळतो, की ज्याच्या वापरापासून एम.एस. आगार बनवतात आणि एम.एस. आगार वापरतात प्लांट टिश्यू कल्चर लॅबोरेटरीमध्ये. सो प्लांट टिश्यू कल्चर लॅबोरेटरी इज द मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. ही व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनची मेथड आहे. सो आपण या टोटल मेथडचा विचार केला तर आपल्याला काय पाहायला मिळतं इथे, की आता हा प्लांट आहे, मग आता आपण एक्स प्लांट इथे इनॉक्युलेट करतो. इनॉक्युलेट, सच मेथड इज कॉल्ड एज इनॉक्युलेशन. सो एक्स प्लांट इथे काय केलं आपण? इनॉक्युलेशन. जस्ट रिमाइंड, फक्त लक्षात करा, फक्त लक्षात ठेवा. रिमाइंड करा मीन्स तुम्ही हे ऑलरेडी शिकलेला 10th मध्ये. जस्ट रिमाइंड करा, देन पुढे आपल्याला जाऊन याची प्रॉपर मेथड घ्यायची आहे. सो आता जस्ट मेथड डिस्कस करत नाही, आता आपण जस्ट रिप्रोडक्शन पाहतोय. मग रिप्रोडक्शनचा आपण एक टाइप्स पाहतोय. मग या टाइप्स मधला आपला एक सब टाइप आहे, की ज्यामध्ये टाइप आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन घेतोय आणि सब टाइप आपला कोणता आहे? ते प्लांट टिश्यू कल्चर. देन आफ्टर दॅट काय पाहायला मिळतंय, की हा जो टिश्यू आहे, हा टिश्यू सेल डिव्हिजन ऑकर करतो आणि सेल डिव्हिजन ऑकर केल्यानंतर पुन्हा टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला याची काय पाहायला मिळते? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सो याची साईज वाढते, याला म्हणतात कॅलस फॉर्मेशन. लक्षात घ्या, याच पॉइंटला आपण काय म्हणतो? कॅलस फॉर्मेशन. सो सच पॉइंट इज कॉल्ड एज कॅलस फॉर्मेशन. हे झालं कॅलस फॉर्मेशन. आफ्टर दॅट याचं काय होतं? पुन्हा आपण ही टेस्ट ट्यूब ड्रॉ करूयात. ह्या टेस्ट ट्यूब मध्ये पुन्हा आपल्याला एक प्लांट कम्प्लिटली ग्रो झालेलं दिसेल, की ज्यामध्ये आपण लीव्स अँड रूट फॉर्मेशन पाहतो. सो इट इज कॉल्ड एज ऑर्गॅनोजेनेसिस. लक्षात घ्या, अशा मेथडला म्हणतात ऑर्गॅनोजेनेसिस. आज आपण या ऑर्गॅनोजेनेसिसचा विचार केला तर पुढे जाऊन पुन्हा ऑर्गॅनोजेनेसिस मीन्स द पार्ट ऑफ रूटिंग अँड शूटिंग. मीन्स रूटची डेव्हलपमेंट होते आणि शूटची डेव्हलपमेंट होते. देन पुढे जाऊन याला आपण ऑन फील्ड वरती ग्रो करू शकतो. दॅट इज द टिश्यू कल्चर टेक्निक. सो अशा मेथडला आपण टिश्यू कल्चर टेक्निक म्हणतो, की ज्यामध्ये आपण डिझायरेबल कॅरेक्टर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिझायरेबल? डिझायरेबल म्हणजे आपल्याला हवा तसा आपण बदल करू शकतो. मग आपण जर आपल्याला हवा असा बदल करू शकत असेल, सो असा सगळा पार्ट म्हणजे काय झाला? सो डिझायरेबल चेंजेस. आज आपण असे डिझायरेबल चेंजेस रन किंवा क्रिएट करत असेल, ते सच मेथड कॉलेज टिश्यू कल्चर टेक्निक. मग याच्यामध्ये आपण GM क्रॉप वगैरे सगळं घेणार आहोत, हे आपल्याला पुढे पाहायचंय. चॅप्टर बायोटेक्नॉलॉजी म्हणजे चॅप्टर जो आपला असणार आहे बायोटेक्नॉलॉजी, त्यामध्ये आपण हे सगळं डिस्कस करणार आहे. सो या पार्टमध्ये आपल्याला फक्त एवढंच या ठिकाणी पाहायचं होतं, मग लक्षात घ्या. सो आता आपण याला काय करणार आहे, की पार्ट्स मध्ये पाहणार आहे. सो आपला जो काही रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट आहे, यामध्ये पार्ट 1 मध्ये आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन डिस्कस केलं. पार्ट 2 मध्ये आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन डिस्कस करणार. मग त्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ अँथर, इव्हन स्ट्रक्चर ऑफ अँथर कसा दिसतो ते पण आपण समजून घेऊ. लक्षात घ्या, स्ट्रक्चर ऑफ अँथर असेल किंवा आपल्याला सेक्सुअल रिप्रोडक्शन अशा टाईपच्या फ्लावर मध्ये पाहायचे. त्याचबरोबर या फ्लावर मध्ये आपल्याला स्ट्रक्चर ऑफ अँथर पाहायचे, दॅट इज अ मेल गॅमेटोफाइट. देन स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओव्ह्यूल, दॅट इज अ फिमेल गॅमेटोफाइट.
सो यांच्यामध्ये मियोसिस, त्यांच्यामध्ये मियोसिस, देन द प्रोडक्शन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट अँड फायनली फ्युजन, देन प्रोड्यूस द झायगोट, देन इम्ब्रियो अँड फायनली न्यू प्लांट. सो इट इज कॉल्ड एज सेक्सुअल रिप्रोडक्शन. बट हे आपण नेक्स्ट पार्ट मध्ये कव्हर करणार आहे, मग लक्षात घ्या. सो या पार्ट मध्ये आपल्याला फक्त काय कव्हर करायचं होतं, सेक्सुअल रिप्रोडक्शन, की ज्या सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण काय काय पाहिलं. सगळ्यात फर्स्ट आपण याचे टाइप्स पाहिले. टाइप्सच्या अगोदर आपण मिनिंग समजून घेतला की असेक्सुअल काय. सो आता आपण पटकन 2 मिनिटांमध्ये रिवाइज करू, देन आपण हा पार्ट इथे एंड करू. पुन्हा भेटूया आपण सेकंड पार्ट मध्ये. मग लक्षात घ्या. सो आपण काय पाहतोय, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. सो रिप्रोडक्शनचा मिनिंग पाहिला, द फॉर्मेशन ऑफ यंग वन फ्रॉम देअर पॅरेंटल सेल. देन पुढे आपण काय पाहतोय, लोअर अँड हायर प्लांट पाहतोय. सो लोअर आणि हायर प्लांट कशाला म्हटलं, की ज्यांच्याकडे कंडक्टिंग टिश्यू आहेत दॅट इज द हायर प्लांट. ज्यांच्याकडे कंडक्टिंग टिश्यू नाहीत त्यांना लोअर प्लांट. सो कंडक्टिंग टिश्यू मीन्स द फॉर्मेशन ऑफ झायलेम अँड फ्लोएम. आता याला कंडक्ट का म्हणतात, बिकॉज दे कॅरी. लक्षात घ्या. आता आपण एसटीने प्रवास करतो, एसटी बसने प्रवास करताना आपण कंडक्टर म्हणतो, की तुम्ही फिजिक्स मध्ये शब्द पाहता कंडक्टर किंवा कंडक्टिव्हिटी पॉवर. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी मीन्स टू कॅरी एनी ऑब्जेक्ट फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. जर आपण प्लेस टू प्लेस जर कुणाची मुवमेंट पाहत असेल किंवा कुणाचं लोकेशन बदलत असेल, देन इट इज कॉल्ड एज कंडक्टिव्हिटी. सो असेच आपल्याला इथे झायलेम अँड फ्लोएम पाहायला मिळतात, की जे वॉटर अँड फूड कंडक्ट करतात. सो इट इज कॉल्ड एज कंडक्टिंग टिश्यू, ऑल्सो कॉल्ड एज व्हॅस्क्युलर सिस्टीम. सो ज्यांच्याकडे व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे त्यांना हायर प्लांट म्हणा, ज्यांच्याकडे व्हॅस्क्युलर सिस्टीम नाही त्यांना लोअर म्हणा. देन आपण काय पाहिलं, टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन. टू टाइप्स, सेक्सुअल, असेक्सुअल, ओनली वन पॅरेंट. असेक्सुअल ओनली वन पॅरेंट. सेक्सुअल टू पॅरेंट, वन इज अ मेल अनदर वन इज अ फिमेल. मग इथे डिपेंड करतं आयडेंटिकल जनरेशन, डिपेंड करतं व्हेरिएबल जनरेशन टू क्रिएट बायोडायव्हर्सिटी. सो रिप्रोडक्शन मस्ट आहे. विचार करा, समजा रिप्रोडक्शन थांबलं, समजा आपण ह्युमन आहेत, रिप्रोडक्शन थांबलं, काय होईल, पॉप्युलेशन डिक्रीज होईल. पॉप्युलेशन डिक्रीज झाली मीन्स लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. जर आपल्याला ही सजीव सृष्टी मीन्स बायोडायव्हर्सिटी बॅलन्स करून ठेवायची असेल, देन परफॉर्म रिप्रोडक्शन, किंवा रिप्रोडक्शन इज नेसेसरी फॉर द बायोडायव्हर्सिटी. जर आपण रिप्रोडक्शनचा विचार केला, सो आपल्या ह्या दोन टाईपने पाहायला मिळतं. देन पुढे आपण काय पाहिलं, की यांच्यामध्ये असेक्सुअल ओनली वन पॅरेंट पाहिले. मग यांच्यामध्ये अशा काही सेल असतात किंवा अशा काही ऑर्गॅन असतात की ज्यांच्यामध्ये नवीन जनरेशन किंवा न्यू लाईफ बनवण्याची कॅपॅसिटी आहे. आणि ही न्यू जनरेशन किंवा न्यू लाईफ आयडेंटिकल टू देअर पॅरेंट सेल असते. हे आपण डिस्कस केलं. यासाठी आपण मायटोसिसचा रोल पाहिला. ऑलरेडी मायटोसिस हे आपण 11th मध्ये स्टडी केलेलं आहे, की ज्यामध्ये आपण टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन किंवा आपण सेल सायकल टॉपिक कव्हर केला, की ज्यामध्ये G0, G1, S, G2 ह्या डिफरंट टाइपच्या आपण फेजेस डिस्कस केल्या. अकॉर्डिंग टू फेजेस आपल्याला काय पाहायला मिळतं, सो मायटोसिस अँड मियोसिस. देन मियोसिस मध्ये पण मियोसिस 1, मियोसिस 2 हे ऑलरेडी तुम्ही डिस्कस केलेलं आहे. सो हे सगळं आपल्या या टॉपिक मध्ये महत्वाचं आहे. देन पुढे आपण काय पाहिलं, टाइप्स. टाइप्स मध्ये फ्रॅगमेंटेशन घेतलं, बडिंग घेतलं, स्पोर फॉर्मेशन, देन व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन, की ज्यामध्ये आपण ग्राफ्टिंग, कटिंग अँड प्लांट टिश्यू कल्चर हे डिस्कस केलं. देन आपल्याकडे असणारं व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन मध्ये पुन्हा ग्राफ्टिंग काय असतं ते आपण पाहिलं. देन कटिंग, आपण ग्राफ्टिंग कटिंग पाहताना सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण दोन फेजेस पाहतो, व्हेजिटेटिव्ह अँड रिप्रोडक्टिव्ह. सो अशा प्लांट मध्ये आपल्याला रिप्रोडक्टिव्ह फेज पाहायला मिळत नाही, म्हणून ते असेक्सुअल आहेत. ज्या प्लांट मध्ये आपण रिप्रोडक्टिव्ह फेज पाहतो, मग आता रिप्रोडक्टिव्ह फेज कशी ओळखायची. ज्या प्लांटला फ्लावर डेव्हलपमेंट असेल, लक्षात घ्या, ज्या प्लांटला फ्लावर डेव्हलपमेंट असेल असे प्लांट म्हणजे काय झाले आपले, द पार्ट ऑफ रिप्रोडक्टिव्ह फेज. हे टोटल झाले द पार्ट ऑफ रिप्रोडक्टिव्ह फेज. स्वतः हा सगळा अँगल किंवा हा सगळा एरिया म्हणजे काय झाला, सो आपल्याकडे असणारा व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. देन आपण पाहिलं की ग्राफ्टिंग काय, जो व्हरायटी ए व्हरायटी बी आपण एक्झाम्पल घेतलं. देन त्या दोघांना कनेक्ट केलं. देन कनेक्ट केल्यानंतर त्या दोघांना जॉईन करून त्यांना कव्हरिंग केलं. कव्हरिंग केल्यानंतर आपल्याला त्यांच्यामध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पाहायला भेटली विथ द हेल्प ऑफ डिव्हिजन. देन फायनली इकडे बी व्हरायटी, इकडे ए व्हरायटी, अशा मेथडला आपण ग्राफ्टिंग म्हटलं. देन आपण ही टिश्यू कल्चर टेक्निक पाहिली, की ज्यामध्ये आपण ह्या मदर प्लांट, लक्षात घ्या, अशा प्लांटला आपण मदर प्लांट म्हणतो, बिकॉज त्यांचा आपण एक टिश्यू सिलेक्ट केला. सच टिश्यू इज कॉल्ड एज एक्सप्लांट. एक्सप्लांटला आपण ह्या टेस्ट ट्यूब मध्ये ग्रो केलं. टेस्ट ट्यूब मध्ये ग्रो करताना मीन्स हा एक्सप्लांट इथे ठेवण्याच्या मेकॅनिझमला इनॉक्युलेशन म्हणतात. देन त्याला आपण काही दिवस ठेवलं, काही दिवस ठेवण्याच्या प्रोसेसला इन्क्युबेशन म्हणतात. इन्क्युबेशन हे आपल्याला घ्यायचंय नंतर, हे नंतर आपण सगळं डिस्कस करणार आहे टॉपिक बायोटेक्नॉलॉजी मध्ये. देन पुढे हे सगळं आपलं MS आगार सोल्युशन होतं. MS आगार इज अ न्यूट्रिएंट मीडियम विच आर प्रोड्यूस बाय रेड अल्गे, की जो न्यूट्रिएंट मीडियम आहे हा आपण रेड अल्गे पासून बनवतो. आणि हा रेड अल्गे आपल्याला डीप ओशन मध्ये पाहायला मिळतो. मग हे डिस्कवर कोणी केलं, टू सायंटिस्ट. एम फॉर मुराशिगे
एस एस फॉर स्कूग, देअरफॉर इट इज कॉल्ड एज MS अगार मीडियम. आणि हे पण लक्षात ठेवा की कुठून प्रोड्यूस झालं, रेड अल्गे, PYQ आहेत. तुम्हाला नीट एक्झामला PYQ पाहायला मिळतील. देन पुढे ह्या एक्सप्लांटचं कॅलस फॉर्मेशन झालं. कॅलस मीन्स द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, दॅट इज अ मायटोसिस, दॅट इज अ सेल डिव्हिजन. इथं डिव्हिजन झालं, मायटोसिस झालं. देन पुढे आपल्याला यांचं ऑर्गॅनोजेनेसिस मीन्स रुटिंग अँड शूटिंग. म्हणजे हा पार्ट झाला शूटिंगचा, लक्षात घ्या. हा पार्ट झाला शूटिंगचा आणि हा पार्ट झाला रोटेटिंगचा. असे पार्ट इथे पाहायला मिळतात. अँड देन फायनली आपण यांना फील्डवरती ट्रान्सफर करतो. सच मेथड इज कॉल्ड एज प्लांट टिश्यू कल्चर टेक्निक. आणि कटिंग इझी आहे. कोणत्याही प्लांटचा कटेड पार्ट जर आपण ग्रो केला तर तो नवीन जनरेशन बनवतो. मग असं जनरेशन त्यांच्या पॅरेंटला आयडेंटिकल. सो ही झाली टोटल असेक्सुअल रिप्रोडक्शन मेथड, की जी कशामध्ये पाहतो आपण तर प्लांटमध्ये. मग लक्षात घ्या. सो आता आपण ह्या टॉपिकला कव्हर करत असताना आपण छोट्या छोट्या सेशनमध्ये कव्हर करणार आहेत, की जेणेकरून अंडरस्टँडिंग चांगली राहील. मग लक्षात घ्या, आता आपला हा पार्ट 1 असेल, की ज्या पार्ट 1 मध्ये आपण ओन्ली असेक्सुअल रिप्रोडक्शन डिस्कस केलं. देन पुढच्या पार्टमध्ये आपण काय कव्हर करूया, सेक्सुअल रिप्रोडक्शन, की ज्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ अँथर, देन स्ट्रक्चर ऑफ आपण फिमेल गॅमेटोफाइट पाहूयात. अँड देन फिमेल गॅमेटोफाइट मीन्स अॅनाटॉमस ओव्ह्यूल. अँड देन आपण त्यांच्यामध्ये होणारं एक्झॅक्टली सेक्सुअल रिप्रोडक्शन स्टडी करूयात. सो भेटूयात आपण आपल्या पुढच्या पार्टमध्ये, म्हणजेच पार्ट 2 मध्ये. थँक्यू.